कोकणात बांधलेल्या बहुतांश जुन्या किंवा नवीन वास्तू ह्या लाल चिराच्या दगडात बांधलेल्या आपण पाहतो. पण जुन्या गोव्यातील या चर्चमध्ये लागलेला हा काळा दगड आला कुठून? हा आणलाय महाराष्ट्रातून. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हा काळा दगड महाराष्ट्रातून आणलेला आहे, तोही वसईच्या खाडीजवळ असलेल्या भाईंदरमधील उत्तन येथील डोंगरी भागातून. त्यावेळी इथे या काळ्या दगडाचा अथांग डोंगर या समुद्रात होता. 1536 ते 1600 असं 64 वर्ष पोर्तुगीजांनी हा डोंगर समुद्राच्या तळापासून फोडला आणि वसईच्या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. नंतर याच डोंगरातून काढलेले दगडी खांब हे जहाजावरती लादून गोव्यात आणले गेले, येथील चर्च आणि इतर वास्तूंचे बांधकाम करण्यासाठी. ही माहिती आपण गोवा राज्याच्या अधिकृत सांकेतिक स्थळावरतीही वाचू शकतो. समुद्रमार्गे जवळपास 300 किलोमीटर अंतर कापून या काळ्या दगडांना पोर्तुगीजांनी